पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात भोसे आणि भोसे परिवारातील सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील, स्वर्गीय राजूबापू पाटील यांनी या गटाचे नेतृत्व करताना अतिशय प्रभावी भूमिका बजावल्यामुळेच आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या गटातून स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या पत्नी श्रीमती प्रफुल्लता पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। विठ्ठल परिवारातील एक आक्रमक नेते म्हणून गणेश पाटील यांची ओळख राहिलेली आहे, परंतु परिवारातील दुसऱ्या गटाकडून थेट अस्तित्व संपवण्यासाठी सुरू असलेल्या कुरघोड्या लक्षात घेत गणेश पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा या गटात होताना दिसून येत आहे। परंतु गणेश पाटील हे भोसे गटातील गावभेट दौऱ्यातून आपली भूमिका मतदारांसमोर मांडताना दिसून येत आहेत आणि याच भूमिकेबाबत बोलताना गणेश पाटील यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत विरोधकांना चांगलेच उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे। पहा सविस्तर मुलाखत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वी नगरपालिकेच्या वेळेस आमच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये काय काय गोष्टी झालेल्या होत्या हे प्रसारमाध्यमांना सगळं माहिती आहे। त्या कालावधीत परिवार एकसंघ ठेवायचा या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली गेली होती, परंतु त्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीचं काही घडलं नाही। ते घडलं नाही तरी पण आम्ही भूमिका घेतली होती, आम्ही भगीरथदादांच्या मागे राहायचो आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यावेळेस भगीरथदादांच्या मागे राहिलो। परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये राजकीय स्थित्यंतर आली। राजकीय स्थित्यंतरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र आल्या आणि ते एकत्र आल्यानंतर जे एबी फॉर्मचं अधिकार आहे ते अधिकार राजकीय वरच्या वरिष्ठ मंडळींनी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना देण्याचं भूमिका बजावली आणि या ठिकाणी मेंढापूरच्या सभेमध्ये त्यांनी वक्तव्य करत असताना बोलून दाखवलं की मी एबी फॉर्मच मिळू देणार नाही। ही त्यांची भावना मला पूर्वीच कल्पना होती आणि त्यांची अशी पद्धतीचं या ठिकाणी वागणूक होणार आहे अशा प्रकारची पूर्वीचीच कल्पना असल्यामुळं आपण भूमिका घेऊन या ठिकाणी पुढं वाटचाल केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रथमतः अपक्ष अर्ज भरला आणि अपक्ष अर्ज भरल्यानंतर मला या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेबांचा संपर्क झाला आणि तुम्ही आमच्याकडे या ज्या काय अडचणी आहेत तुमच्या, जे निधीच्या बाबतीत अडचणी असतील किंवा ज्या काय गोष्टी जे तुम्हाला अडचणी निर्माण, उद्या आमचा पक्ष सत्तेत आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच भविष्यात होणार आहे अशा प्रकारची त्यांनी भावना व्यक्त केली। मी या ठिकाणातील सर्व वडीलधारी मंडळी जे आमच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर विचारविनिमय केला आणि त्यांनी देखील असं सांगितलं की आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे, आपल्याला या ठिकाणी निधीची उपलब्धता कुठंच कमी पडणार नाही, कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये देखील भाजपचंच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल अशा प्रकारच्या भावना इथल्या सर्वसामान्य लोकांच्या, आमच्या सर्व वडीलधारी मंडळींच्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रवेश करण्याचं ठरलं। प्रवेश करण्याचं ठरल्यानंतर आम्ही या ठिकाणी पांडुरंग परिवाराचे जे नेते आहेत प्रशांत मालक परिचारक यांच्याबरोबर बसलो आणि या तालुक्यातील राजकीय स्थित्यंतरावर आम्ही बसत असताना आमचा समिट झाला आणि ते समिटहून आम्ही एकदम या ठिकाणी कुठली जिल्हा परिषद गट कोण उभा राहिल्यानंतर निवडून येईल अशा प्रकारच्या भावना व्यक्त झाल्या। त्या हिशोबानं प्रत्येकाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्याच्या दृष्टिकोनातून पक्षानं देखील या ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रवेश केला आणि आम्हाला एबी फॉर्म मिळाला। दादा, तुम्ही आणि चेअरमन साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस चांगला वाढवला, पक्षासाठी तुम्ही प्रामाणिक काम केलं, पण पक्षात अशा कुरघोड्या होतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार आहेत, अशा पद्धतीनं होईल असं कधीही वाटलेलं नाही, परंतु घडते आणि कानोसा लागत असतो राजकारणात। आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस लक्षात येतं की पुढचा माणूस आपल्यावर कुठंतर आपल्याला अडचणीत आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तसं जाणवलं आम्हाला, त्यानंतर आम्ही निर्णय घेतला। दादा, मेंढापूर येथे बोलताना अभिजित पाटील असंही म्हणाले की यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या विचारधारा तुमच्या कुटुंबाने अनेक दशकांपासून जोपासल्या होत्या आणि तुम्ही त्यापासून आता दुरावला गेलाय, काय सांगा? ती त्यांची भावना आहे, ही आमची भावना नाही।
त्या ठिकाणी ते काय म्हणतात ह्याच्यावर मी जास्त उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे. वैयक्तिक माझी भावना काय, माझ्या लोकांची भावना काय आणि या जिल्हा परिषद गटात प्रगतीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची कशा पद्धतीची ह्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल. तुम्ही लोकसभेच्या वेळेस यशवंतराव चव्हाणांची जी विचारधारा बद्दल आता तुम्ही बोलता त्यावेळेस त्याचा तुम्हाला विसर पडला होता. दादा परिवारात कुठल्याही प्रकारच्या फूट पडलेली नाही. मी माझ्या ज्यावेळेस या ठिकाणी विचारविनिमय बैठकीसाठी लोक बोलवले त्यावेळेस देखील सांगितलं होतं की विठ्ठल परिवारातील सर्व घटक या ठिकाणी मला मदत करणार आणि तीच भूमिका कायम आणि कंटिन्यू राहणार. दादा, तुम्ही जिल्ह्यामध्ये सक्षम ग्रामपंचायत चालवत आहे. तुमच्या ग्रामपंचायतला अधिक राष्ट्रीय लेवलचे पुरस्कार मिळाले. जिल्हा परिषदेमध्ये काय भूमिका आपली राहणार आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विकासाच्या धोरणानं या ठिकाणी कारखान्याचं राजकारण हे वेगळं झालं. ही इलेक्शन हे सर्वसामान्यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेलं इलेक्शन आहे. म्हणजे घरकुल असेल, पाण्यासाठी असेल, आरोग्यासाठी असेल किंवा पाटबंधारे विभागाचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या इलेक्शनमध्ये येतात आणि त्या दृष्टिकोनातून मी भविष्यात काम केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचं काम माझ्याकडून झालेलं आहे. ज्या निधी असतील किंवा जे सर्वसामान्य माणसाला वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील त्या देण्याच्या बाबतीत आम्ही अग्रेसर आहोत आणि तशा पद्धतीचं काम या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल. माझं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल, भविष्याच्या बाबतीत, कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत मला जिल्ह्याचा विभागाचा पुरस्कार भेटतो म्हणजे आम्ही त्या गोष्टीत अव्वल आहे. त्या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि त्याचा एक रोल मॉडेल म्हणून आम्ही पुढं दाखवतो की मी भविष्यात काम केले. अशाच पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषद गटात देखील काम करणार आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये वेगवेगळं भौगोलिक रचना आहे. नदीकडेची काय गावं आहेत, काय गावांना नदीचा कनेक्ट नाही. उदाहरणार्थ शेवटे, नेमतवाडी, भोसे हा नदीचा कनेक्ट नसणारी गावं आहे. परंतु होळे, खेडभोसे, गुरसाळे, बटुंबरे, चिंचोली, भोसे हे जी नदीच्या कडेची गावं आहेत, शेगाव दुमाला असेल, आडीव नदीच्या कडेच नाही. ही वेगवेगळी तिथली अडचणी आहेत. नदीच्या कडेच्या गावांना रस्त्याच्या अडचणी आहेत. त्या ठिकाणी पानंदरवर रस्ते मंजूर करणे, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शैक्षणिकच्या बाबतीत जे जिल्हा परिषदच्या शाळा सुदृढ झाल्या पाहिजेत, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं इमारती तयार झाल्या पाहिजेत. अशा प्रकारची भावना ठेवून या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद गटात ठेवतो. या गटात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे. कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठंतरी ती धनशक्तीचा जन- लाभ होतोय आणि याचबरोबर त्यांच्याकडनं अशा वावडे आहेत की गणेश पाटलांचा गुळाचा कारखाना सुद्धा बंद पडला आहे, अशी देखील चर्चा आहे. काय सांगू शकता? नाही, त्यांच्याकडून वावड्या काय विषय आहे ते आहे. परंतु नाही, मग असा प्रचार केला जातो त्याला कुठेतरी याला जरी असला तरी मी कुठल्याही शेतकऱ्याला किंवा कुठल्या ह्याला फसवलेलं नाही. दुसरी गोष्ट, उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर आहे. या ठिकाणी त्यांच्याजवळ भरपूर प्रकारची माया त्यांनी जमावलेली आहे. कशा पद्धतीने जमावले ह्याचं चौकशी तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. धनशक्तीचा वापर नक्कीच या ठिकाणी होणार आहे. परंतु जनता आमची सुज्ञ आहे. जनतेला माहीत आहे की मिळवलेले धनसंचय कशा पद्धतीचा आहे. आपल्यालाच रोडसाठी सरकारने दिलेले पैसे निकृष्ट दर्जाचे रोड करून त्यातून मिळवलेलं हे धन आहे. लोक हुशारायचं इलेक्शन, त्यावेळेस दिलेली आश्वासन आणि त्यावेळेसचं असलेलं वातावरण ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी हेच उमेदवार भाजपमध्ये होते आणि आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार केला होता. याच गावानं 2000पेक्षा जास्त लीड दिलेलं. त्यामुळे त्यावेळेच्या इलेक्शननं, त्यावेळेच्या वातावरणानं, त्यावेळेच्या उमेदवारावर ज्या गोष्टी अवलंबून असतात. लोकसभेला या ठिकाणी मी एकटा हा निर्णय घेतलेला नाही, हा लोकांनी निर्णय घेतलेला आहे. आणि हा लोकांनी का निर्णय घेतला आहे तर सत्ता ही भाजपची राज्यात असेल, देशात असेल. जर तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये काम करणारा सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्य असेल तर निधीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी जाणवणार नाही. कुठल्याही सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येणारी गोष्ट आहे. या बाबतीत कुठल्या आमच्या जनतेच्या मनात अडचण किंवा मनात संभ्रम असा नाही. त्यांना माहीत आहे आपण सत्ताधाऱ्याच्या मागं राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जनता नक्कीच माझ्या पाठीशी ठामपणानं उभा आहे. आमचं चिन्ह कमळ आहे. त्या कमळाच्या मागे नक्कीच राहील.